काय म्हणतस तू? लय खराब झाली. आता आता मी ते काय करू? गाव फिरलो, कुठं बी काम भेटत नाही. समजा गावात दुष्काळ पडलाय. मग आपण काय करायचं? आता सरळ मुंबईला जायचं. काय म्हणते तू? क्या कसं होतं जेवण? बरं होतं, पण एक सांगतो मार्तंड, मटण झालं असतं ना, लय बरं झालं असतं. अरे मटण पाहू एका दिवशी, ते पण करू. पण हा ज्ञानदेव कुठे गेला? मार्तंड या पुस्तका, अरे ती ज्ञानदेवची आहे. ज्ञानदेव शिकलेला आहे ना. का बरं तू शिकलेला नाही का? शिक्षण तुला सांगतो मार्तंडराव, ज्ञानदेवराव, तुम्हाला पण सांगतो, मी फक्त 1.5 दिवस शाळेत गेलो. हा आपल्याला काय, आपल्या नशिबी काय शिक्षण नव्हतं. शाळेत गेलो, मास्तरानं आपल्याला बाहेर बसवलं. आपण ठरलो मांग जातीतलं, आपल्याला बाहेर बसवलं. आपण ठरलो मांग जातीतलं, आपली गेली तळपायची आग मस्तका, उचलला दगड दे धपाळ. मास्तर पडला, मने पकडाच चालायला. त्या दिवसपासून शाळेला राम राम ठोकला. तुला शिकण्याची इच्छा आहे का? हो, शिकायची तर लय इच्छा आहे आपली. मी तुला शिकवीन, तुला एक एक अक्षर गिरवायला लावीन. खरं खरं बोलताय तू? हो हो, मी तुला शिकवीन. तुमच्यासारखे मित्र भेटले ना तर आमच्यासारख्याचं लय लय बरं होते. हो हो, तू काळजी नक्की शिकवा. हो हो, पक्का ना? पक्का. तुम्ही दोघेही मला शिकवा. तुझी इच्छा आहे ना? अरे हा, तू नाही का स्टेशनाहून येत होतो? हा हा, तेव्हा पाट्या वाचत होतो, पण वाचताच येत नव्हतं. बरं, तुला आता एक एक अक्षर बरोबर शिकवीन आणि मोठं करीन.